मित्रांनो, माझं एकच स्वप्न आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना मला ज्या समस्या आल्या, मला ज्या अडचणी आल्या, तर त्या अडचणी तुम्हाला येऊ नयेत. म्हणूनच आपण आजपासून एक सिरीज सुरू करत आहे आणि या सिरीज मध्ये पाहणार आहे की मला आमच्या फार्मवरती आलेल्या ज्या अडचणी आहेत तर त्या कोणकोणत्या होत्या, त्या अडचणीवरती मी कशा प्रकारे मात केली हेच आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्यामुळे जर हा तुम्ही व्यवसाय करत असाल ना, तर हा व्हिडिओ, ही सिरीज तुम्हाला 100% फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे या सिरीजचे सर्व एपिसोड तुम्ही एकदा बघून घ्या. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या व्हिडिओच्या नवीन सिरीज मध्ये. तुम्ही बघतायच माझ्या फार्मवरील कोंबड्या मुक्त संचारामध्ये फिरत आहेत, आनंदित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय करत असताना मला देखील समाधान मिळत आहे. पण मित्रांनो, कोणताही यशस्वी प्रवास असो तर त्याची सुरुवात कधी सोपी नसते. प्रवासाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी आपला संघर्ष असतो आणि या संघर्षातून आपल्याला मिळतात ते फक्त धडे. मीही तुमच्यासारखा सामान्य शेतकरी आहे. मलाही हा व्यवसाय करत असताना सुरुवातीला बऱ्याच समस्या आल्या होत्या. या समस्येपैकी मला ज्या 3 मोठ्या समस्या आल्या होत्या तर त्याच मी तुम्हाला सांगणार आहे. यातील पहिली मोठी समस्या होती ती म्हणजे खाद्याचा वाढता खर्च. मी कोंबड्यांना देण्यासाठी बाजारातून महागडे खाद्य विकत आणायचो, पण यामुळे व्हायचं काय तर त्यांचा उत्पादन खर्च वाढायचा आणि मला नफा खूपच कमी व्हायचा. कधी कधी असं वाटायचं की एवढ्या खर्चानंतर मला या व्यवसायामध्ये फायदा होतोय का नाही. यानंतर पुढे एक मोठी समस्या आली होती. एकदा काय झालं की माझ्या फार्मवरती राणीखेत आजार आला होता आणि त्या आजारामध्ये एका रात्रीमध्ये सगळे पक्षी गेले होते. आता यामध्ये मला नुकसान तर झालंच, पण यानंतर दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे मी खूप निराश झालो होतो. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर माझ्या पुढे एक समस्या आली होती ती म्हणजे ग्राहक मिळवणे. मी माझ्या फार्मवरती चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या, अंडी हे तयार करायचो, पण त्यांना योग्य तो भाव मिळत नव्हता. कारण या क्षेत्रामध्ये बरेच मध्यस्थी आहेत, दलाल आहेत, तर ते माझ्याकडून कमी किमतीत माल घ्यायचे आणि पुढे ते जास्त किमतीने विकायचे. मी जेवढी मेहनत या कामामध्ये घ्यायचो तर त्या मेहनतीला मला योग्य किंमत मिळत नव्हती. मित्रांनो, मला आलेल्या ज्या समस्या आहेत तर त्या माझ्यासाठी खूप मोठ्या होत्या, पण मी कधीच हार मानली नाही. या प्रत्येक समस्येवरती मी अभ्यास केला, वेगवेगळे प्रयोग केले आणि शेवटी उपाय शोधलेच. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की ह्या प्रत्येक समस्येला मी यशस्वीपणे मात केलेली आहे. माझ्या या प्रवासाची गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही पुढील व्हिडिओ नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत धन्यवाद.